श्री महालक्ष्मी पूजेची मांडणी। सर्वप्रथम पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळी काढून त्यावर चौरंग ठेवा। चौरंगावर वस्त्र घालून सजावट करा। चौरंगाच्या मध्यभागी तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला कलश ठेवा। त्या कलशात हळद, कुंकू, गंध, अक्षता, सुपारी, नाणं आणि फूल अर्पण करा। कलशावर आंब्याचे डहाळे लावून त्यावर नारळ ठेवा। त्यानंतर देवीचा मुखवटा लावून सजावट करा। श्री महालक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तोही ठेवा। उजव्या बाजूला तांदळाच्या राशीवर सुपारी ठेवून गणपतीची स्थापना करा। डाव्या बाजूला देवीसाठी वस्त्र ठेवा। देवीच्या दोन्ही बाजूला नारळ ठेवा। तसंच विड्याची 2 पानं घेऊन देठ देवीकडे ठेवून त्यावर प्रत्येकी एक सुपारी, बदाम, हळकुंड, अक्रोड, खारीक आणि सुटं नाणं ठेवा। असे 5 विडे देवीसमोर ठेवून त्यावर एक एक फळ ठेवा। देवीच्या दोन्ही बाजूला दिवे किंवा समई लावा। डाव्या बाजूला घंटा ठेवा आणि उजव्या बाजूला अगरबत्ती स्टँड ठेवा। तसंच दूध साखरेचा नैवेद्य, त्याचबरोबर गुळखोबरं, सुकामेवा आणि खडीसाखर देवीसमोर ठेवा। पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी 2 ताम्हण, पळी, पंचपात्र आणि इतर सामग्रीची तयारी आपल्या बाजूला करून ठेवा आणि मग शांत चित्ताने श्री महालक्ष्मी मातेला नमस्कार करून पूजेला प्रारंभ करा।